महा-डी-बी-टी योजनेसंदर्भातली एक अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। जसं की तुम्ही बघितलंच की 2 महिन्यांपूर्वी खूप मोठी अशी सोडत ही निघालेली होती। म्हणजेच जवळपास 2020 पासून ज्या शेतकरी बांधवांनी महा-डी-बी-टी पोर्टलवर विविध घटकांसाठी अर्ज केलेले होते, अशा खूप साऱ्या म्हणजे जवळपास 90 ते 80% शेतकरी बांधवांची निवड यादी ही जाहीर करण्यात आलेली होती। आणि त्या निवड यादीच्या संदर्भात शेतकरी बांधवांना आपापली कागदपत्र अपलोड करणं हे गरजेचं होतं। तर बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांनी आपापली कागदपत्र अपलोड केली आणि सुरुवातीला ज्या शेतकरी बांधवांनी आपापली कागदपत्र अपलोड केली अशा बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांना पूर्वसंमती देखील आलेली आहे। आणि त्यानंतर काही शेतकरी बांधवांची अद्याप पूर्वसंमतीही बाकी आहे। तर निधीची कमतरता बघता शासनाने आता तात्पुरती पूर्वसंमतीसाठी स्थगिती दिलेली। पण ज्या शेतकरी बांधवांची निवड यादीमध्ये नाव आलेले आहे अशा शेतकरी बांधवांना जर त्या घटकाची जर गरज असेल तर त्यांना आपापली कागदपत्रे ही 9 जानेवारी 2026 पर्यंत अपलोड करणं गरजेचं आहे। अन्यथा अशा शेतकरी बांधवांची निवड यादी ही ऑटो डिलीट करण्यात येईल। म्हणजे जरी त्या शेतकरी बांधवांची निवड झालेली असेल आणि त्यांनी जर मुदतीत आपापली कागदपत्र अपलोड केली नाही तर अशा शेतकरी बांधव हे निवड यादीतून बाद करण्यात येतील। आणि त्यांना जर परत अशा घटकांची म्हणजे कृषी यांत्रिकी अंतर्गत असो, त्या ट्रॅक्टर, त्यानंतर ट्रॅक्टर चालित अवजारो, त्यानंतर ठिबक वगैरे अशा वेगवेगळ्या घटकांची जर गरज असेल तर त्यांना ते परत अर्ज करावा लागेल आणि निवड यादीची परत वाट बघावी लागेल। तर अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। तर ज्या शेतकरी बांधवांनी आपली कागदपत्र अद्याप अपलोड केलेली नसतील तर त्यांनी 9 जानेवारीच्या आत आपली कागदपत्र अपलोड करणं गरजेचं आहे। धन्यवाद मित्रांनो।